अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमचं जीवन बदलण्यासाठी पाठवला गेला आहे. देवाने तुमची निवड आनंदाच्या बातमीसाठी केली आहे. परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद तुमच्या दिशेने लवकरच येणार आहे. तुमचं मन परमेश्वराच्या भक्तीने भरून जाणार आहे आणि लवकरच तुम्हाला आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश प्रवाह येणार आहे, कारण देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि लवकरच तुमचे सर्व कष्ट फळाला येणार आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता नाहीशा होतील आणि एक नवा आत्मविश्वास तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल. तुमच्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या कठीण प्रसंगांनी तुम्हाला कमजोर केलं नाही, उलट त्यांनी तुम्हाला अधिक मजबूत केलं आहे. आता यश तुमच्या पावलाशी येणार आहे. तुमच्या विश्वासाची परीक्षा संपली आहे. आता स्वामींची कृपा तुमच्यावर प्रकट होईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य ते फळ मिळेल. तुमच्या हातून केलेले प्रत्येक सत्कर्म आता परत येईल. समृद्धीच्या रूपाने आणि समाधानाच्या पावसाने तुमच्यावर कृपा बरसणार आहे. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार राखून ठेवला आहे, ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मनातील सर्व चिंता, दुःख आणि तुमची गरिबी लवकरच नाहीशी होणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने नवा मार्ग तुमच्यासमोर उघडणार आहे. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक मोठा विजय निश्चित केला आहे, जेथे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश, आनंद आणि समृद्धी प्राप्त होईल. तुम्ही केलेला प्रत्येक चांगला विचार आता प्रत्यक्षात उतरू लागेल, कारण देवाची कृपा तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला यशाची नवी ओळख नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला मिळणाऱ्या संपत्तीला, यशाला आणि समृद्धीला आता कोणताही अडथळा येणार नाही, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करणार आहे. स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नाहीशी होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात एक वेगळाच विजय मिळू लागेल. तुमच्या हृदयातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थांनी एक दिव्य मार्ग आखला आहे. आता फक्त थोडासा धीर धरा, संयम ठेवा आणि स्वामींच्या कृपेने तुमचे दिवस उजळतील. या गोष्टीवर विश्वास नक्कीच असू द्या. आजपर्यंत तुमच्या वाट्याला आलेले अडथळे आता संधींमध्ये बदलतील आणि प्रत्येक दिवस नवा आनंद घेऊन येईल. तुमच्या कष्टाची चीज होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी इतके दिवस प्रतीक्षा करत होता त्या लवकरच पूर्ण होतील आणि तुम्हाला अपूर्व आनंद मिळेल. स्वामी समर्थांची असीम कृपा तुमच्या घरावर आणि तुमच्या जीवनावर राहणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर जीवनातील प्रत्येक समस्येचे निराकरण होईल आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून यशस्वी वाटचाल सुरू होईल. तुमच्या कष्टांचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यासाठी एक नवीन पर्व सुरू होणार आहे, जिथे फक्त आनंद, शांतता आणि समृद्धी असेल. तुमच्या जीवनातील संपूर्ण अंधकार लवकरच नाहीसा होईल आणि एक तेजस्वी प्रकाश तुमच्या मार्गदर्शनासाठी येईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश देणार आहेत, त्यामुळे कोणत्याही गोष्टीला भीतीने पाहू नका, कारण विजय तुमचाच आहे. स्वामींच्या नावाने सुरू केलेली कोणतीही गोष्ट अयशस्वी होत नाही, त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पुढे चला. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे, सर्व काही मिळवण्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामी महाराज कधीच तुम्हाला निराश करणार नाही. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच देतील. स्वामी भक्तांनो, जिथं प्रयत्न प्रामाणिक असतात तिथं कधीच अपयश मिळणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष आता समाप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण दिव्य शक्ती तुमच्या मदतीसाठी उभी आहे आणि तुमच्या सुख समृद्धीची वाट मोकळी तुमच्यासाठी करणार आहे. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक चांगल्या कार्यास
जेव्हा सुरुवात होते तेव्हा दिव्य शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या असतात आणि त्या तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ देतात. आज तुम्ही ज्या कठीण प्रसंगाचा सामना करत आहात ते फक्त तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या शक्तीची परीक्षा आहे. त्यामुळे स्वामींच्या कृपेने लवकरच तुम्हाला या संघर्षातून मुक्ती मिळेल. देवावर आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा चमत्कार घडतात आणि जीवनाचा प्रवाह सकारात्मक दिशेने वळतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व चिंता नाहीशा होतील आणि तुम्ही नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासाने उज्ज्वल भविष्य घडवू शकाल. आयुष्यात संकट आली तरी घाबरू नका, कारण देव तुमचं रक्षण करत आहे आणि लवकरच तुम्हाला आनंदाचा अमृत प्रवाह मिळणार आहे. देवाच्या कृपेने आजपासून तुमच्या आयुष्यात नवीन परिवर्तन घडेल, जिथे तुम्हाला सुख, शांतता आणि यशाच्या नव्या उंचीचा अनुभव येईल. चिंता करू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही देवाची प्रार्थना कराल त्या क्षणी तुमच्या आयुष्यात आशेचा प्रकाश येईल आणि सर्व संकटे सुद्धा दूर होतील. आजपासून तुमच्या घरात धन, समृद्धी आणि आरोग्याची भरभराट होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून जाईल. देव तुमच्यावर नेहमी लक्ष ठेवून आहे, त्यामुळे कोणत्याही अडचणींनी विचलित होऊ नका. लवकरच तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे. तुमच्या मनातील श्रद्धा आणि भक्तीने देवाला प्रसन्न करून दाखवा आणि पहा कसे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. कोणत्याही कठीण प्रसंगात कधी घाबरू नका, कारण देवाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि लवकरच तुमच्या दुःखाची समाप्ती सुद्धा नक्कीच होईल. तुमच्या मनातील सर्व शंका आणि भीती काढून टाका, कारण जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेव्हाच देव तुमच्यासाठी सर्व काही शक्य करून दाखवतात. चिंता करू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर प्रकाशमय सकाळ येते आणि देवाच्या कृपेने तुमच्या जीवनातही लवकरच आनंदाचा प्रकाश येईल. जोपर्यंत तुम्ही श्रद्धेने चालत राहाल तोपर्यंत तुमच्या मार्गात कोणी अडथळा निर्माण करू शकत नाही, कारण देवाची शक्ती तुमच्या सोबत आहे. तुमच्या जीवनातील अडचणी म्हणजे फक्त एक परीक्षा आहे आणि ही परीक्षा पार पाडल्यानंतर तुम्हाला देवाच्या कृपेचा खजिना नक्कीच मिळणार आहे. कधीही स्वतःला दुर्बल समजू नका, कारण देव तुमच्यात अपार शक्ती देऊन पाठवत असतो आणि तुम्हाला त्यांचा योग्य उपयोग केल्यास तुमचं यश निश्चित आहे. जीवनात आलेल्या अडचणींना संकट म्हणून न बघता त्या संधी म्हणून स्वीकारा, कारण देव प्रत्येक कठीण परिस्थितीत काहीतरी नवीन शिकवण्यासाठीच तुम्हाला परीक्षामध्ये अडकवत असतो. तुम्ही जर एका संधीसाठी अपयशी ठरलात तर घाबरू नका. देवाने तुमच्यासाठी दुसरी आणखी मोठी संधी आधीच ठरवलेली आहे. स्वामींच्या कृपेने आजपासून तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील ज्या तुम्हाला तुमच्या इच्छित यशाच्या जवळ नेतील. संकट कोणालाही चुकत नाहीत, पण ज्या क्षणी तुम्ही देवावर विश्वास ठेवता त्या क्षणी ती संकट आपोआप हलकी होऊ लागतात. तुमच्या मनात जे काय आहे ते पूर्ण करण्यासाठी देव तुमच्या बाजूने आहे. फक्त तुम्ही तुमच्या श्रद्धेला आणि प्रयत्नांना कमी करू नका. जोपर्यंत तुम्ही सतत चांगल्या मार्गावर चालत आहात तोपर्यंत कोणती शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही, कारण देवाची कृपा तुमच्यासोबत आहे. देव तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतात, पण त्यांची वेळ वेगळी असते. त्यामुळे धीर सोडू नका, कारण योग्य वेळी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आलेली प्रत्येक अडचण फक्त एक परीक्षा आहे. जर तुम्ही ती श्रद्धेने पार केली तर त्याचं फळ तुम्हाला अनेक पटींनी मिळेल. तुमच्या प्रामाणिक प्रार्थनेसाठी देव लवकरच प्रतिसाद देईल आणि तुमच्या जीवनातील दुःख संपवून आनंदाची बरसात करेल. कोणत्याही कठीण परिस्थितीत विश्वास गमावू नका, कारण देवाने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी उत्तम ठरवलं आहे. देवाच्या नावाचा जप केला की अडचणीही लवकरच संपतात. त्यामुळे कधीही श्रद्धा सोडू नका. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुमच्यावर संकट आली तरी त्यावर संयम आणि श्रद्धेने मात करा, कारण देवाची शक्ती तुमच्यासोबत आहे. अंधाराच्या शेवटी प्रकाश असतो आणि तो प्रकाश म्हणजे देवाचा आशीर्वाद, जो तुमच्या जीवनात लवकरच प्रकट होणार आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पहा कसं तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुम्हाला यश मिळतं. संकट आणि दुःख ही क्षणिक असतात,
पण तुमची श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यभर आनंद देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण देवाने तुमच्यासाठी आशेचा एक नवीन मार्ग तयार केला आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं काही संपलं, तेव्हाच देव नवीन दारं उघडतो. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. तुमचं मन जिथे प्रामाणिकतेने प्रार्थना करतं, तिथं देवाची शक्ती तुमच्यासोबत उभी राहते आणि तुमचं संरक्षण करत राहते. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात लवकरच असा क्षण येणार आहे जेव्हा तुम्हाला कळेल की देव तुम्हाला किती प्रेमाने सांभाळत आहे. स्वामींच्या कृपेने आज तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल, जो आनंद आणि शांततेने भरलेला असेल. देवाच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या मेहनतीचं योग्य फळ मिळतं. त्यामुळे कधीही श्रद्धा सोडू नका. तुमच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी देव तुमच्यासोबत आहे. फक्त तुमचा धीर आणि प्रयत्न टिकवून ठेवा. लवकरच देवाचा आशीर्वाद तुमच्यावर बरसेल आणि तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांतता येईल. स्वामी भक्तांनो, देवाच्या कृपेवर कधी शंका घेऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा कृपा करेल तेव्हा तुमचेही डोळे दिपतील. तुम्हाला परमेश्वराकडे पुन्हा काही मागायला उरणार नाही, एवढं भरभरून परमेश्वर तुम्हाला देईल. म्हणून फक्त योग्य वेळेची वाट बघा. त्यासाठी संयम आवश्यक आहे. संयम ठेवला तर नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, चिंता सोडा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा शेवट आता जवळ आला आहे. ज्या संकटांनी तुम्हाला आतापर्यंत अडवून ठेवलं होतं, ती सर्व संकट स्वामींच्या कृपेने आता दूर होणार आहेत. कारण तुम्हाला लवकरच सुख, शांती आणि समृद्धी परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होईल. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला आता घडणारच नाही असं वाटत होतं, ज्या संधी तुमच्यापासून दूर जात होत्या, त्या पुन्हा तुमच्याकडे येतील आणि सर्व काही गोष्टी चांगल्या प्रकारे घडू लागतील. कारण देवाच्या कृपेने तुम्हाला नव्याने जीवनाची सुवर्ण संधी प्राप्त होईल आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल कराल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुखद काळ सुरू होणार आहे आणि तुम्हाला कुठली अडचण रोखू शकणार नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्ही दुःखी झाला होता, ते आता दूर होणार आहेत आणि नवा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. स्वामींची कृपा जेव्हा तुमच्यावर असते, तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तुमच्यासाठी मार्ग खुला होतो. अंधारात हरवलेली वाट तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागते आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा निर्माण होते. आता फक्त विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात सुवर्णकाळ सुरू होत आहे. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे, तुमच्या धैर्याला फळ मिळणार आहे, तुमच्या श्रद्धेचा विजय होणार आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणार आहे. कारण देवाच्या कृपेने एक नवीन अध्याय तुमच्या जीवनात सुरू होणार आहे, जो तुम्हाला आनंदाने भरून टाकेल. स्वामींची शक्ती अगाध आहे. ती तुम्हाला प्रत्येक तुमच्या संकटातून बाहेर काढेल. तुम्हाला जिथे वाटतं की आता काहीच शक्य नाही, तिथे चमत्कार घडेल. कारण भक्ताच्या अढळ श्रद्धेवर देवाची कृपा सदैव राहते. तुमच्या प्रयत्नांना आता यशाची जोड मिळेल. ज्या गोष्टी आजवर तुम्हाला मिळाल्या नाहीत, त्या लवकरच तुमच्या दाराशी येऊन उभ्या राहतील. कारण तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आलेली निराशा आता आनंदात बदलणार आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य वाटत होत्या, त्या सहज शक्य होतील. कारण तुमच्यावर आता एक अद्भुत आणि दैवी कृपा होणार आहे, जी तुमच्या जीवनाला सुख, समृद्धीने भरून टाकेल. स्वामींच्या चरणी तुम्ही जो विश्वास ठेवला आहे, तो तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. आज ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत, त्या लवकरच तुम्हाला सहज मिळतील आणि स्वामींच्या कृपेवर तुमच्या जीवनात एक नवीन तेज निर्माण होईल. आता तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण जवळ आले आहेत. प्रत्येक दुःखाचा शेवट होत आहे, अडचणी दूर होत आहेत आणि सुख, समृद्धीचा नवीन प्रवाह तुमच्या जीवनात सुरू होत आहे. फक्त श्रद्धा ठेवा आणि नवीन दार तुमच्यासाठी उघडणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. जिथे आजपर्यंत संघर्ष होता, तिथं यशाची फुलं उमलतील. जिथं अंधार होता, तिथं प्रकाश येईल आणि तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण स्वामींच्या आशीर्वादाने उजळून निघेल. तुमच्या धैर्याची आणि श्रद्धेची आता परीक्षा संपली आहे. स्वामींच्या कृपा तुमच्यावर आहे, म्हणूनच लवकरच तुमच्या जीवनात अशा संधी येणार आहेत
जिच्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. सुख, शांतता आणि समाधान तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होईल. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. आता तुमच्यासाठी भविष्य उज्ज्वल आहे आणि तुमच्या प्रत्येक पावलावर यश मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व संकटांचा शेवट होईल. तुमच्या जीवनात जिथे उदासीनता होती तिथं उत्साह येईल, जिथे पराभव होता तिथं विजय मिळेल आणि जिथे दारिद्र्य होतं तिथं समृद्धी प्रकट होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या धैर्यावर आणि श्रद्धेवर आता स्वामींच्या कृपेचा प्रभाव पडणार आहे. आता तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. तुमच्या वाट्याला आलेले अडथळे आता दूर होतील आणि नवीन आनंदमय वाट तुमच्यासमोर उघडेल. स्वामींच्या कृपेने आजपासून तुमच्या जीवनात सकारात्मकता भरेल. जी स्वप्न तुम्ही पाहत होतात ती आता पूर्ण होतील. संकट तुमच्या वाटेवर अडथळा आणणार नाहीत, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी एक नवी सुरुवात होणार आहे. तुमच्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत गमावल्यात त्या पुन्हा मिळणार आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. आता तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होणार आहे जो तुमच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकेल. जिथे संकट होती तिथं समृद्धी येईल आणि जिथं दुःख होते तिथं आनंदाच्या लहरी येतील. फक्त श्रद्धा ठेवा आणि तुमचं जीवन नव्या दिशेने वळणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला नवी उंची गाठता येईल. जे स्वप्न तुम्ही पाहत आहात ते आता साकार होईल. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल आणि तुमच्या जीवनात चैतन्य आणि आनंदाचा नवा प्रकाश येईल. तुमच्या जीवनात आता मोठा बदल घडणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या वाटेवर नव्या संधी उभ्या राहतील आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. स्वामी भक्तांनो, जिथं खरी भक्ती आहे तिथं कधीच वाईट गोष्टी घडत नाहीत. म्हणून तुमची भक्ती कधी खोटी करू ठेवू नका. नेहमी खरी भक्ती करा. फक्त संकट आली म्हणून नावापुरती भक्ती करू नका, तर प्रत्येक क्षण हा भक्तिमय बनवा. सुखाचे दुःखाचे कोणतेही दिवस असू द्या, भक्तीमध्ये तीळ मात्र फरक पडू देऊ नका. आनंद आला म्हणून परमेश्वराला विसरू नका. दुःख आलं की लगेच परमेश्वराला आठवू नका. तर कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराचं स्मरण असू द्या. स्वामी भक्तांनो, दिवसाची सुरुवात अत्यंत शुभ संकेतांनी होणार आहे, कारण आता तुमच्या जीवनात अशा चमत्कारांची सुरुवात होणार आहे ज्यामुळे तुमचं भाग्य उजळेल. तुमच्यावर येणाऱ्या सर्व अडचणींचा नाश होईल आणि समृद्धीचा प्रवाह तुमच्या जीवनात वाहू लागेल. तुम्ही ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होतात तो दिवस आता अगदी जवळ आला आहे, कारण आता तुम्हाला अशा अद्भुत कृपेचा अनुभव येईल ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या कष्टांना योग्य फळ नक्कीच मिळेल. काळजी करू नका, कारण आता तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे. जिथं दुःख, संकट आणि आर्थिक तंगी हळूहळू नाहीशी होईल आणि त्या जागी आनंद, शांतता आणि समृद्धीचा प्रकाश तुमच्या जीवनात कायमचा प्रकट होईल. काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला चिंताग्रस्त करत होत्या त्या गोष्टी लवकरच नष्ट होतील, कारण आता तुम्हाला अशा शक्तीचा आधार मिळणार आहे जो तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी सक्षम करेल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळूहळू नष्ट होतील. स्वामी भक्तांनो, काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही, कारण तुमच्या प्रयत्नांना आता दैवी कृपेची जोड मिळेल आणि ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचा, यशाचा आणि आनंदाचा नवा प्रवास सुरू होईल. जिथे संकट मागे पडतील आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमच्या हातून सतत चांगले कर्म होत राहतील. तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतील आणि तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वरी कृपेचा अनुभव येईल, ज्यामुळे तुमचं जीवन दिवसेंदिवस अधिक सुखकर आणि समाधानदायक बनेल. ज्यांना वाटतं की आयुष्य सतत दुःख देतं त्यांनी आता आनंदी होण्याची तयारी करावी, कारण लवकरच त्यांच्या जीवनात असं काही घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलेल आणि आनंदाचे नवीन क्षण निर्माण होतील. स्वामी भक्तांनो,
तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाचं उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. कारण वेळ बदलते, नशिबाची चाकं फिरत आहेत आणि आता तुमचं यश कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नाही. संकट आली तरी घाबरू नका, कारण त्या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी एक अदृश्य शक्ती सदैव तुमच्यासोबत आहे, जी तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला योग्य दिशेने नेईल. तुम्ही जे काही चांगलं करत आहात ते व्यर्थ जाणार नाही, कारण प्रत्येक शुभ कर्माचं फळ योग्य वेळी मिळतं. आणि आता ती वेळ अगदी जवळ आली आहे, जिथे तुमच्या परिश्रमाचं चीज होईल आणि तुम्ही विजयाचा आनंद अनुभवाल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी आतापर्यंत प्रार्थना करत होतात त्या आता पूर्ण होऊ लागतील, कारण तुमच्या आयुष्यात शुभ काळ सुरू होत आहे आणि या काळात तुम्हाला फक्त सकारात्मकतेचा अनुभव येईल. आज तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे, जिथे नकारात्मक विचार आणि निराशा यांना स्थान नसेल. फक्त विश्वास, सकारात्मकता आणि दैवी कृपेचा अखंड प्रवाह असेल, जे तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. स्वामी भक्तांनो, आता मागे वळून पाहण्याची गरजच नाही, कारण तुमच्या जीवनात लवकरच अशी संधी येणार आहे जी तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल आणि तुम्ही तुमच्या यशाचं नवं पर्व सुरू कराल. जर तुम्ही कधी निराश झाला असाल तर तो काळ संपला आहे, कारण आता तुमच्या जीवनात आनंदाची आणि समृद्धीची नवी सुरुवात होणार आहे, जिथे फक्त यशाचं सोनं बरसणार आहे. काही दिवसांपूर्वी ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य होत्या त्या आता सहज शक्य होतील, कारण तुमच्या मनातील श्रद्धा आता अधिक दृढ झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात एक नव्या चमत्काराची सुरुवात झाली आहे. तुम्ही अनेकदा अडचणींना ग्रासलेले असाल, पण आता त्या अडचणींचं समाधान स्वाभाविकपणे होईल, कारण ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि ती तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर चालवेल. तुम्ही ज्या मोठ्या स्वप्नांची कल्पना केली होती ती स्वप्न आता पूर्ण होऊ लागतील, कारण तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार घडेल. स्वामी भक्तांनो, घाबरू नका, कारण लवकरच अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात एक अद्भुत सकारात्मक बदल घडवून आणतील. आज तुम्ही जे काही विचार करत आहात त्या लवकरच सकारात्मक परिणाम देणार आहेत, कारण तुमच्या मनात जे आहे ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी आता योग्य वेळ आली आहे. आजपासून तुमच्या जीवनात एक नवा उत्साह येईल, कारण आता काळ बदलतोय, संधी तुमच्या दारात येत आहे आणि ज्या संधींना स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. स्वामी भक्तांनो, जेव्हा योग्य वेळ येत असते तेव्हा प्रत्येक गोष्ट आपोआप घडते आणि आता ती वेळ आली आहे जिथे तुमचं नशीब नव्या उंचीवर जाईल. तुमच्या आयुष्यात अडथळे आले असतील, पण आता ते दूर होणार आहेत, कारण यशाचा नवा मार्ग तुमच्यासाठी उघडला जात आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाईल. आजपासून तुमच्या जीवनात अशा घटना घडू लागतील ज्या तुमचं संपूर्ण भविष्य घडवतील आणि तुम्हाला तुमच्या यशाचं प्रत्यक्ष दर्शन घडेल. जर तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला असेल तर आता त्या संघर्षाचं फळ मिळणार आहे, कारण आता तुमच्या मेहनतीचं सोनं होणार आहे. स्वामी भक्तांनो, परिस्थिती कशी असली तरी आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवायला विसरू नका, कारण देव तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात तुमचं रक्षण नक्कीच करेल. स्वामी भक्तांनो, आयुष्य सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराच्या भक्तीमध्ये दंग व्हा. तुम्हाला या स्वार्थी जगापासून परमेश्वराची शक्ती खूप चांगल्या विचारांकडे घेऊन जाईल, जिथे फक्त सुख, समृद्धी आणि यश दडलेले असेल. स्वामी भक्तांनो, चिंता करू नका. तुमच्या जीवनात ज्या समस्यांनी तुम्हाला जखडून ठेवलं होतं त्या सर्व अडचणी आता हळूहळू दूर होऊ लागतील, कारण स्वामींच्या कृपेने एक अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे, जो तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. जीवनात किती वादळे आली तरी ज्या भक्ताच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित असतो त्याच्यावर कोणती आपत्ती विजय मिळवू शकत नाही, कारण त्या भक्ताच्या पाठीशी सदैव ईश्वरी शक्ती उभी असते आणि त्याला दिशा दाखवत असते. तुमच्या जीवनातील दुःख, अशांतता आणि संकट
आता संपण्याची वेळ आली आहे, कारण स्वामींच्या कृपेने आता तुमचं भाग्य उजळणार आहे. नवनवीन संधी तुमच्या दारावर दस्तक देतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाच्या लहरी वाहू लागतील. तुम्ही ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत झगडत होतात त्या गोष्टी आता सहज मिळू लागतील, कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा मार्ग परमेश्वर आधीच तयार करून ठेवत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात मोठ्या संधी येणार आहेत जी तुमचं नशीब बदलून टाकेल आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यासुद्धा शक्य होतील, कारण स्वामींनी तुमचं कल्याण करण्यासाठी एक चमत्कार पाठवलेला आहे जो तुम्हाला लवकरच अनुभवायला मिळेल. तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं होतं, ज्या गोष्टींसाठी सतत प्रार्थना करत होता ते आता पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी एक नवीन सुवर्ण संधी उघडली जाणार आहे जिथे तुम्हाला यशाचं फळ मिळेल. तुमच्या मनात कोणती चिंता, भीती, निराशा असेल तर ती आजच बाजूला ठेवा, कारण आता तुमच्या जीवनात आनंद, भरभराट आणि समृद्धीचं पर्व सुरू होणार आहे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही धडपडत होतात त्या आता सहज उपलब्ध होतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला त्या सहज शक्य होणार आहेत, कारण ईश्वराची इच्छा असेल तर जगामध्ये सर्व काही तुमच्या बाजूने घडू शकतं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आता संपू लागतील. दुःखाच्या काळसर ढगांमधून आशेचा नवीन प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल आणि जिथे अंधार होता तिथं आता प्रकाश पसरू लागेल. कधी कधी परिस्थिती अशी असते की आयुष्याला वाटतं की आपलं भाग्य आपल्या हातात नाही, पण ज्या भक्ताने संपूर्ण विश्वासाने प्रार्थना केली त्याच्यासाठी ईश्वर स्वतः मार्ग उघडतात आणि भक्ताच्या जीवनात संधीचा नवीन दरवाजा खुला केला जातो. तुमच्या आजच्या परिस्थितीने तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक चमत्कार घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळेल. कधी कधी वाटतं की प्रयत्न करूनही काही साध्य होत नाही, पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही हार मानाल त्या क्षणी तुमच्या यशाच्या संधी तुमच्यापासून दुरावतील. म्हणून कधी हार मानू नका, कारण परमेश्वर तुमच्या कष्टांची फळं योग्य वेळी देत असतात. कधी कधी यश आपल्यापासून खूप जवळ असतं, पण आपण यशाच्या जवळ जाऊन हार मानतो आणि यशापासून पुन्हा लांब जातो. म्हणून थोडासा संयम ठेवा, धीर धरा, तरच तुमचं कल्याण होईल. आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाहीत त्या उद्या सहज मिळतील, कारण ईश्वरी शक्ती नेहमी त्याच भक्ताला मोठं बनवते जो संकटांमध्ये श्रद्धेचा दिवा कधीच विझू देत नाही. तुमच्या मनात जे कोणतेही स्वप्न आहेत त्यावर विश्वास ठेवा, कारण त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ईश्वर स्वतः मार्गदर्शन करतो आणि योग्य वेळी त्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करतो. तुमच्या संकटांचा अंत आता जवळ आला आहे. काळजी सोडा आणि विश्वास ठेवा, कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा प्रकाश आहे त्याच्यासाठी अंधार कायमचा नष्ट होतो आणि तो दिव्य प्रकाशाने झगमगू लागतो. तुमच्या आयुष्यात कोणताही अडथळा असला तरी तो आता दूर होणार आहे, कारण भक्ताच्या मनातील श्रद्धा आणि समर्पण पाहून परमेश्वर स्वतः योग्य मार्ग दाखवतो. स्वामींच्या कृपेने तुम्हाला जे हवं होतं ते आता लवकरच मिळणार आहे. चिंता नको, कारण देवाच्या योजना आपल्या मनात येणाऱ्या शंका आणि काळजींपेक्षा मोठ्या असतात. कधी कधी वाटतं की संकट संपत नाहीत, पण लक्षात ठेवा, जिथे भक्ताचा विश्वास संपतो तिथंच नवीन चमत्काराची सुरुवात होते. म्हणून तुमचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आजपर्यंत ज्या अडथळ्यांनी तुम्हाला रोखून ठेवलं होतं ते आता हटणार आहेत, कारण ईश्वराने तुमच्या आयुष्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आनंद, समृद्धी आणि यशाने भरून जाईल. फक्त तुमच्या मनातील श्रद्धेचा दीप विझू देऊ नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथं परमेश्वर स्वतः कृपा करतात. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, पण जेव्हा परमेश्वराचा चमत्कार घडतो तेव्हा आपोआप जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. म्हणून कधी स्वतःला कमजोर समजू नका.
नेहमी स्वतःच्या आत्मविश्वासावर तुमचा स्वतःचा विश्वास असू द्या. तुमचं कर्तृत्व खूप चांगलं असणार आहे. फक्त विश्वास आणि श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, काळजी करू नका, कारण देवाने तुमच्यासाठी अद्भुत संधींची दारं उघडली आहेत, जिथे तुमच्या सर्व समस्यांचं समाधान आणि समृद्धीची वाट पाहत आहे. तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आणि संकट तुम्हाला आज त्रास देत आहेत, त्या सर्व स्वामींच्या कृपेने नाहीशा होणार आहेत आणि आनंदाच्या नव्या पहाटेचं तुमच्या जीवनात आगमन होणार आहे. कोणताही अडथळा कितीही मोठा असो, तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्यापुढे तो खूपच लहान आहे. म्हणून विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर अवलंबून राहा. आजवर तुम्ही जितक्या यातना सोसल्या आहेत, त्या सर्व लवकरच संपतील आणि तुमच्या हातून काहीतरी भव्य कार्य घडणार आहे. कारण आता स्वामींच्या कृपा तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत. तुमच्या मनात जे संकल्प आहेत, जी स्वप्न आहेत, ती लवकरच पूर्ण होणार आहेत. कारण भक्तांच्या इच्छांना देवाच्या दरबारात विलंब असतो, पण अंधार कधीही नसतो. तुमच्या यशाचा मार्ग कोणी अडवू शकत नाही, कारण देवाने तो स्वतः तयार केला आहे आणि आता तुम्हाला फक्त श्रद्धा आणि संयमाने वाटचाल करायची आहे. स्वामींनी तुमच्यासाठी जे कुठलंही नियोजन केलं आहे, ते तुमच्या कल्पनांपेक्षाही मोठं आणि समृद्ध असेल. म्हणूनच हृदयात विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. तुमच्या कठीण काळात तुम्ही जे अश्रू गाळलेत, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब देव ठेवतो आणि योग्य वेळी देव तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा जास्त आनंद देणार आहे. जीवनात काही असे क्षण असतात जिथे सर्व मार्ग बंद होतात, पण लक्षात ठेवा, तो क्षण असतो जिथं देव तुमच्यासाठी एक नवीन मार्ग उघडतो. स्वामींनी तुम्हाला जे मार्गदर्शन दिलं आहे त्याचाच अभ्यास करा, कारण त्यामध्येच तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचं उत्तर आणि समाधान आहे. ज्यावेळी तुम्हाला कमी लेखलं, त्याच्यासमोरच स्वामींच्या कृपेने तुमच्या विजयाची गाणी गायली जाणार आहेत. त्यामुळे कोणालाही कमी समजू नका आणि कोणाच्याही शब्दांना मनावर घेऊ नका. तुमच्या मेहनतीला आणि श्रद्धेला लवकरच फळ मिळणार आहे, कारण देव कधीच भक्तांची परीक्षा घ्यायचं विसरत नाही आणि त्यांच्या तपस्येचं फळ द्यायलाही विसरत नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व कटू क्षण संपणार आहेत आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात सुद्धा होणार आहे, जिथे फक्त आनंद आणि समाधान तुमच्या सोबत आहेत. देवाची कृपा असेल तर कोणतीही संकट तुम्हाला थांबवू शकत नाहीत, कोणत्याही अडचणी तुमच्या मार्गात येऊ शकत नाहीत आणि कोणत्याही वाईट प्रवृत्तीचा विजय होऊ शकत नाही. ज्यावेळी तुम्ही निराश होता, त्या क्षणी स्वामी तुमच्या सोबत असतात आणि त्यांच्या अज्ञात शक्तीने तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला वेळ लागत असेल, पण याचा अर्थ देवाने ती ऐकली नाही असं नाही. देव फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत असतात आणि योग्य वेळी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करत असतात. तुमच्या जीवनातील अंधकार लवकरच संपणार आहे आणि प्रकाशाने सर्व देशांना उजळून टाकणार आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा, तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही आणि कोणतेही संकट तुम्हाला नष्ट करू शकत नाही. तुमच्या आयुष्यात आलेल्या संकटांवर कधी शोक करू नका, कारण त्या संकटांमुळेच तुम्ही आज अधिक मजबूत आणि परिपक्व झालात. स्वामींच्या कृपेने तुम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर पोहोचणार आहात जिथे तुमच्या मेहनतीचं आणि श्रद्धेचं सोनं होणार आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर तुमचा मनापासून श्रद्धा आणि विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि यातना आता मागे राहतील, कारण देवाने तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण होणार आहे. फक्त तुमच्या श्रद्धेचा दिवा सतत प्रज्वलित ठेवा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात ज्या कठीण काळातून तुम्ही जात आहात, तो आता संपण्याची वेळ आली आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुखमय होणार आहे.
स्वामींनी तुमच्यासाठी अद्भुत नियतीचं आयोजन केलं आहे, जिथे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आणि प्रत्येक इच्छा फलद्रूप होईल. तुमच्यावर जे आरोप झाले, तुम्हाला ज्या वेदना दिल्या गेल्या, त्या सर्व स्वामींनी पाहिल्या आहेत आणि आता त्याच लोकांसमोर तुम्हाला उंच स्थान मिळवून देणार आहेत. आज जे दुःख वाटत आहे त्याचा उद्या आनंददायक परिणाम होईल, कारण देव कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाही. तुमच्या जीवनातील कोणती समस्या असली तरीही ती काही काळाची आहे, पण देवाची कृपा कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे धैर्याने संकटांमध्ये उभं राहा. तुमच्या मनातील अश्रूंना आता आनंदाचे रूप मिळेल, कारण देवाने तुमच्यासाठी सुखाचा महासागर तयार करून ठेवलाय. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आता दूर होणार आहेत आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचणार आहात. तुमच्या संघर्षाचा अंत जवळ आलाय. आता तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने एक नवीन आणि समृद्ध जीवन मिळणार आहे. स्वामी तुम्हाला सोडून गेले आहेत असं वाटत असेल, पण ते तुमच्या आयुष्यातील योग्य क्षणाची वाट पाहत आहेत, जिथे त्यांचा चमत्कार प्रकट होईल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला एक अर्थ आहे आणि प्रत्येक संघर्षाच्या शेवटी यश तुमच्यासाठी राखून तुमच्यासाठी आहे. तुमच्या जीवनातील कठीण काळ आता संपला आहे. आता आनंद आणि समृद्धीचा मार्ग तुम्ही पुढे जाणार आहात. तुमच्या मेहनतीला आणि श्रद्धेला लवकरच फळ मिळणार आहे, कारण स्वामी कधीच भक्तांची परीक्षा घेत नाहीत, ते फक्त त्यांना अधिक मजबूत करतात. आजपर्यंत ज्या अडचणी तुमच्या मार्गात आल्या त्या सर्व आता नाहीशा होतील, कारण देवाने तुमच्यासाठी नवा मार्ग तयार केला आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल आणि तुम्ही समाधानी राहाल. तुमच्या जीवनात काही मोठं घडणार आहे, जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेप्रमाणे होईल आणि सुखद क्षण तुमचं जीवन सुंदर करतील. जे तुम्हाला अपमानित करत होते तेच लवकरच तुमच्या यशाने गोडवे गातील, कारण स्वामींचा न्याय हा विलंब होतो पण अचूक असतो. स्वामींनी तुमच्यासाठी अशा संधी निर्माण केल्या आहेत ज्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहेत. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा आणि परमेश्वराच्या योजनांवर विश्वास ठेवा. तुमच्या यशाचा मार्ग आता स्पष्ट झाला आहे. फक्त त्यावर न डगमगता चालत राहा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असू द्या. स्वामींच्या कृपेने तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता, कारण भक्तीच्या सामर्थ्यासमोर कोणती गोष्ट अडथळा ठरू शकत नाही. तुमच्या आयुष्यात ज्या समस्या आल्या त्या आता दूर होणार आहेत आणि तुमच्यासाठी आनंदाचा प्रवाह सुरू होणार आहे. स्वामींनी तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आहे, त्यामुळे आता तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमचं जीवन लवकरच एक नवा सोनेरी अध्याय सुरू करणार आहे, जिथे प्रत्येक दिवस आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे, कारण स्वामींनी तुमचं जीवन सुखदायी करण्याचा संकल्प केला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही मोठ्या संकटांवरही सहज विजय मिळवू शकाल, कारण त्यांचं संरक्षण तुमच्यावर आहे. तुमच्या जीवनातील काळोख लवकरच नष्ट होणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने प्रकाशमान भविष्य तुमची वाट पाहत आहे. स्वामींनी तुमच्यासाठी असं भाग्य लिहिलं आहे जे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून देणार आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच अशी घटना घडणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. स्वामींनी तुमच्या वाट्याला येणाऱ्या संकटांना संपवायचं ठरवलं आहे, त्यामुळे चिंता करू नका आणि श्रद्धेने पुढे जा. स्वामी भक्तांनो, आता तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे, जिथे संकट मागे राहतील आणि विजय तुमच्या सोबत चालेल. स्वामींनी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ऐकली आहे आणि लवकरच त्या पूर्ण होणार आहेत. फक्त संयम ठेवा आणि श्रद्धा कायमस्वरूपी असू द्या. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आता जवळ आला आहे, जिथं तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप मिळणार आहे. तुमच्या सर्व अडचणी, वेदना आणि संघर्ष आता संपणार आहे, कारण देवाने तुमच्यासाठी आनंदाचा नवीन मार्ग खुला केला आहे. स्वामींनी तुमच्यासाठी एक अद्भुत नियती तयार केली आहे, जिथं तुमची मेहनत, भक्ती आणि श्रद्धेचं सोनं होणार आहे. तुमच्या मनातील अश्रू आता हसण्यात रूपांतरित होणार आहे, कारण देवाच्या कृपेने तुमचं जीवन सुख समृद्ध होणार आहे.
स्वामींनी तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आणि कोणतंही संकट तुमच्यावर विजय मिळू शकत नाही. तुमच्या दुःखाची समाप्ती आता निश्चित झाली आहे, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक नवा आनंदमय जीवनाची तयारी केली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जिथे हात लावाल तिथं तुम्हाला यश मिळेल आणि प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी नक्कीच खुला होईल. तुमच्या भक्तीच्या सामर्थ्याने तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करू शकता, कारण जिथे श्रद्धा असते तिथं चमत्कार होतात. स्वामींनी तुमच्यासाठी ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या तुमच्या कल्पनेपेक्षा मोठ्या आणि चमत्कारिक असतील, त्यामुळे विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे, कारण स्वामींनी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची योजना आखली आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या सोसलेल्या वेदनांचं चीज होणार आहे आणि स्वामींनी तुमच्यासाठी अकल्पनीय सुख ठेवलं आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी तुमच्यासाठी कठीण वाटत होत्या त्या आता सहज घडणार आहेत, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रकाश पडणार आहे. स्वामींनी तुम्हाला अशा उंचीवर नेण्याचा निर्धार केला आहे जिथे तुमच्या यशाचा गौरव संपूर्ण जग करेल. स्वामी भक्तांनो, तुम्ही ज्या संकटातून गेलात त्यात संकटांमुळे तुम्ही एक महान व्यक्ती बनणार आहात, कारण देव त्यांच्या भक्तांना कधीही दुर्लक्षित करत नाही. स्वामींच्या कृपेने तुम्ही लवकरच अशा ठिकाणी पोचणार आहात जिथे तुमचं नाव आदराने घेतलं जाईल आणि तुमच्या यशाची कहाणी प्रेरणादायी ठरेल. तुमच्या जीवनातील कठीण दिवस आता संपले आहेत, कारण स्वामींनी तुमच्यासाठी सुखाचा एक नवीन मार्ग खुला केला आहे. तुमच्या डोळ्यांतले अश्रू आता आनंदाच्या हसण्यात रूपांतरित होणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्या जीवनात चमत्कार करण्याचा निश्चय केला आहे. स्वामींनी तुमच्या आयुष्यात ज्या संधी निर्माण केल्या आहेत त्या तुम्हाला महान यशाच्या शिखरावर पोहोचवतील. तुमच्यावर जी संकट आली ती आता तुमच्या विजयाची सुरुवात ठरणार आहे, कारण स्वामींनी तुमच्या भविष्याचा वेगळाच विचार केला आहे. स्वामींनी तुमच्यासाठी एक सुंदर नियतीचं रेखाटन केलं आहे, जिथे प्रत्येक गोष्ट इच्छेप्रमाणे तुमच्या होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने काही अशक्य नाही. स्वामींनी तुमच्यासाठी ज्या योजना ठेवल्या आहेत त्या तुमचं आयुष्य समृद्ध आणि आनंदमय बनवतील. तुमच्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे आणि तुम्ही जिथे जाल तिथे यश तुमच्या पावलांचे चिन्ह ठेवल्याशिवाय राहणार नाही. स्वामींनी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे आता तुमच्या आयुष्यात केवळ आनंद आणि समाधान असेल. तुमच्या जीवनात चमत्कार घडणार आहेत. फक्त श्रद्धा ठेवा आणि धैर्याने वाटचाल करा, कारण स्वामींची योजना ही अचूक असते. स्वामींनी तुमचं नाव यशस्वी लोकांच्या यादीत लिहिलं आहे, त्यामुळे आता कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. स्वामी भक्तांनो, आता यश तुमच्यासोबत चालेल, कारण स्वामींनी तुमच्या मार्गातील काटे दूर करून त्यावर फुलं अंतरली आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलू शकता, कारण श्रद्धेचं सामर्थ्य अनंत असतं. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी थांबल्या आहेत त्या आता गतिमान होतील आणि तुमच्या सर्व समस्या आता मागे पडतील. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, कारण देवाच्या दरबारात श्रद्धेने केलेली विनवणी कधी वाया जात नाही. स्वामींनी तुमच्यासाठी एका अद्भुत नियतीची आखणी केली आहे, त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा महासागर वाहणार आहे. स्वामी भक्तांनो, आता एक नवीन दिवस सुरू होत आहे, जिथे संकट मागे राहतील आणि समृद्धी तुमच्या दारात येईल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि नेहमीच सकारात्मक राहा. तुमच्या जीवनातील सर्व विघ्न हळूहळू दूर होणार आहेत, कारण देवाने तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत. स्वामींनी तुमच्यासाठी एका नव्या यशाची योजना आखली आहे, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन विजय घेऊन येईल. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या त्या आता पूर्ण होणार आहेत, कारण स्वामींच्या आशीर्वादाने काहीही शक्य आहे.
स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात लवकरच असे क्षण येतील जिथे तुम्हाला स्वतःच्या कर्मांचं आणि श्रद्धेचं फळ मिळेल. स्वामींनी तुमच्यासाठी एक नवीन स्वप्न पाहिलं आहे, जिथे आनंद, समाधान आणि यश तुमचं जीवन उजळवणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक चिंता आता नक्कीच दूर होईल, कारण देवाने तुमच्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेतला आहे. स्वामींनी तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि आनंदी राहा. तुमच्या श्रद्धेच्या सामर्थ्याने लवकरच एक अद्भुत चमत्कार घडणार आहे, ज्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल. स्वामींनी तुमच्यासाठी ज्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत, त्या तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त आनंद देतील. स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता तुमच्या जीवनात केवळ आनंद आणि समृद्धी असेल. तुमच्या भविष्याचा सूर्य आता उगवणार आहे, जिथं प्रकाश आणि आनंद कायमस्वरूपी असेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही लवकरच अशा ठिकाणी पोहोचाल जिथे तुमच्या मेहनतीचं आणि श्रद्धेचं सोनं होईल. तुमच्या मार्गावर आता फक्त यशाची फुलं उमलणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक सुंदर नियती ठरवली आहे. भक्तांनो, स्वामींनी तुमच्या आयुष्यात आनंदाचा महासागर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे मिळवायचं आहे ते प्रामाणिकपणे मिळवायचा 100% प्रयत्न करा. कारण कुठलीही गोष्ट वाईट मार्गाने मिळवली तर ती फार काळ तुम्हाला आनंद किंवा समाधान देऊ शकत नाही. कारण वाईट मार्गाने कमवलेली कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात कधीच आपल्याला समाधान किंवा आनंद देऊ शकत नाही. दिला तर क्षणिक आनंद देईल, परंतु त्यानंतर मोठं विघ्न आपल्यावर येण्याची शक्यता असते. म्हणून कधी वाईट मार्गाचा अवलंब जीवनामध्ये करूच नका. थोडा उशीर लागेल, थोडा त्रास होईल, थोडासा संयम ठेवा, पण चांगल्याच मार्गावर जा. कधी कोणत्या गोष्टीसाठी फार टोकाचा निर्णय घेऊ नका, कारण संयमाने कुठलीही गोष्ट शक्य होते. स्वामी भक्तांनो, तुमचंही चांगलं होईल, फक्त तुम्ही कधी कोणाचं वाईट करू नका. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि ज्या भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.